नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आता आपण शेवटची जी प्रॅक्टिस पेपर आहे, शेवटचा प्रॅक्टिस पेपर नंबर 2 तोच फक्त उरलेला आहे. तो आज करूया. नेहमीप्रमाणे आपण इंग्लिश करणार नाही, फक्त मॅथमॅटिक्स 26 नंबरचा क्वेश्चन. ठीक आहे, पहिला क्वेश्चन बघा. 26 नंबरचा काय म्हणतोय की फाइंड द इनकरेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोइंग. याच्यातून एक इनकरेक्ट पेअर तुम्हाला काढायची आहे. पहिलं जे आहे क्वार्टर टू 5,000, पहिलं पेअर एकदम बरोबर आहे. दुसरा आहे 17.5,000, हे पण बरोबर आहे. 8.25 lakh, हे पण एकदम बरोबर आहे. आणि फोर्थ नंबर जे आहे, फोर्थ नंबर मध्ये काय म्हटलंय त्यांनी, 2.5 करोड. करोड मध्ये माहितीये का तुम्ही, हे बघा लक्ष ठेवा, करोड कसं आहे ते 2.5 करोड लिहायचं असतं. तर हे बघा 2 है ना, हाफ करोड म्हणजे 50 लाख. हे असं, हे बघा, हे युनिट, टेन्स, 100,000, 10,000, लाख, 10 लाख आणि करोड. 2 करोड 50 लाख असं लिहायला पाहिजे होतं. पण इथं किती झिरो पाहिजे होते आपल्याला? टोटल 6 झिरो पाहिजे होते. पण इथं किती आहे? फक्त 5 झिरो आहे फक्त. आणि हे जे इथं जे लिहिलेलं आहे ना, ते आहे 2,50,000 लिहिलेलं आहे ते. ठीक आहे ना, सॉरी 25 लाख लिहिलेलं आहे ते. 25 लाख लिहिलेलं आहे ऍक्च्युअली. ठीक आहे ना. मग हे जे फोर्थ पेअर जे आहे ती रॉंग आहे. ठीक आहे, ऍक्च्युअली 2 करोड 50 लाख असं लिहायला पाहिजे. त्याच्यामध्ये किती झिरो यायला पाहिजे? 6 झिरो यायला पाहिजे. पण इथं आले 5 झिरो आहे तिथं फक्त. ठीक आहे, तर याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 4. ठीक आहे, 26 चा आन्सर आहे आन्सर नंबर 4, इनकरेक्ट पेअर. ठीक आहे, आता क्वेश्चन नंबर 27 बघा. क्वेश्चन नंबर 27 मध्ये काय दिलेलं आहे? इथे आहे 11/8 प्लस 5/8 इंटू 8/5. ठीक आहे, हे बघा, हे 5 आणि हे 5 कॅन्सल होते, हे 8 आणि हे 8 कॅन्सल होते. म्हणजे इथे किती आलंय? फक्त 1 आलं. म्हणजे 11/8 प्लस 1. आता 1 ला आपण असं 1/1 पण लिहू शकतो. ठीक आहे, आता याला काय करायचं? याचे डिनोमिनेटर सेम करून घ्या. सोपी पद्धत आहे की नाही. तर इथे डिनोमिनेटर 8 आणायचं असेल तर इथे इंटू 8 करावं लागेल. मग इथे पण इंटू 8 करावं लागेल. मग तुमचं काय झालं? हे 11/8 प्लस 8/8. ठीक आहे, मग याला ऍड करा तर खाली 8 येणार डिनोमिनेटर मध्ये, आणि वरती 11 प्लस 8 म्हणजे किती येणार? 19. 19/8 येत आहेत. ठीक आहे, पण असं आन्सर दिलंय का इथं? इथे आपल्याला मिक्स फ्रॅक्शन मध्ये दिलेलं आहे ना. तर मग याला मिक्स फ्रॅक्शन मध्ये करायचं. काय करायचं? 19 डिवायडेड बाय 8 करायचं. ठीक आहे, तर 19 डिवायडेड बाय 8 केलं तर किती येते बघा? 8 2 जार 16. रिमाइंडर किती आला? 3. मग याला कसं लिहितात मिक्स फ्रॅक्शन मध्ये? सगळ्यात पहिले काय लिहितात? कोशंट. ठीक आहे ना. मग खाली काय असते? तुमचा जो डिनोमिनेटर आहे तोच, आणि वरती काय असते? रिमाइंडर. तर 2:3/8 याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 3. आन्सर येतोय आन्सर नंबर 3. ठीक आहे, सोपं आहे ना. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 28. क्वेश्चन नंबर 28 मध्ये दिला आहे, इफ वन गनी बॅग कंटेन्स 48 kg राईस, then how many gunny bags are required to fill up 1,80,000 kg राईस? सिंपल आहे. एका गनी बॅग मध्ये म्हणजे 48 kg राईस किती गनी बॅग मध्ये आहे? 1 बॅग मध्ये आहे. ठीक आहे, मग 1,80,000 kg राईस साठी किती बॅग्स लागणार आहे? तर 1,80,000 आणि डिवायडेड बाय 48. करा आता याला कसं करायचं? हेच तर मजा आहे मॅथ्स मध्ये, हेच करायचंय. खूप मोठे मोठे नंबर आले तरी आपल्याला सॉल्व्ह करणेच आहे. काय करणार आहे? ठीक आहे ना, छोटे छोटे नंबर नेहमी प्रत्येक क्वेश्चन मध्ये येणार नाही. आता याला बघा, सगळ्यात पहिले 2 नी डिवाइड करायचं.
टू टू जा 4 है ना, 2 4 जार 8. आता हे बघा 2 9 जार 18, हे 0, हे किती झाले 90,000 झाले. ठीक आहे. आता 24 काय वाटतंय कुठल्या डायरेक्ट मोठ्या कुठली नंबर घ्यायची? 90 पण झाला पाहिजे आणि 24 पण झालं पाहिजे. ठीक आहे, 3 नी करूया. 3 8 जार 24 आणि हे किती येणार? 3 3 जार 9 है ना, 30,000 डिवायडेड बाय 8. आता 30 ठेवायचं आहे ना, 30 डिवायडेड बाय 8 हे करून घेऊ आता आपण. ठीक आहे, किंवा करता येते तुम्हाला अजून. हे बघा इथं लिहा परत वाटल्यास, 30,000 डिवायडेड बाय 8 करा, है ना. 8 नी हे डिवाइड होते का बघा बरं डायरेक्ट, है ना. 8 1 जा 8. आता इथे किती येणार? 8 3 जार 24. 24 आल्यावर इथे किती राहणार? 6 राहणार, इथं 0 येणार. मग परत आपण किती करणार? 8 5 जार 8 7 जार 56, है ना. 8 7 जार 56. मग किती राहणार? 4 राहणार, परत 0 येणार. 8 5 जार 40 आणि 1 हे 0. म्हणजे याचा आन्सर येतो 3750 बॅग्स. एवढ्या गनी बॅग्स लागणार आहे. कशासाठी? 1,80,000 kg राईस फिल करायला है ना. तुम्हाला एवढ्या टोटल बॅग्स लागणार आहे, 3750. ठीक आहे, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे, याच्यामध्ये तुम्हाला एकदम सोपे क्वेश्चन येणारच नाही. ठीक आहे, सोपे क्वेश्चन आले तर सगळेच जण पास होतील की? सगळेच मेरिट मध्ये येतील, सगळ्यांना स्कॉलरशिप मिळेल मग, आहे की नाही. तर ते सगळे लोक सिलेक्ट नाही झाले पाहिजे. जे एकदम जे खूप हुशार मुलं जे आहे तेच त्याच्यामध्ये सिलेक्ट झाले पाहिजे. आणि जे खूप म्हणजे मेहनत करणारे मुलं आहेत, जे खूप प्रॅक्टिस करतील, तेच मुलं याच्यामध्ये सिलेक्ट होतील. ठीक आहे ना. त्याचा आन्सर कुठला येतोय? आन्सर नंबर 1. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 29. क्वेश्चन नंबर 29 थोडं याला वरती घेऊन घेऊया, मग नंतर विसरून जातो की शेवटचा क्वेश्चन दिसेल ना. चला, क्वेश्चन नंबर 29 मध्ये काय म्हटलंय बघा. इथे म्हटलं आहे की out of 1 quintal of sugar, 8 bags each of 5 kg, 22 bags each of 2 kg, and the remaining were packed in 1 kg bags. And how many bags in all were packed with sugar? आता आपल्याला टोटल शुगर किती दिलेली आहे? 1 क्विंटल. 1 क्विंटल म्हणजे किती होते? 1 क्विंटल म्हणजे असते 100 kg. ठीक आहे, एवढी शुगर आहे 100 kg. ठीक आहे, तर 100 kg शुगरला काय काय केलंय त्यांनी की 8 बॅग्स जे आहे 5 kg मध्ये, 8 बॅग्स जे आहे ना ते 5 kg चे केले आहे. म्हणजे किती होतात? 40 kg. ठीक आहे, त्याच्यानंतर 22 kg चे 22 बॅग्स मध्ये 2 kg, 22 बॅग्स घेतले 2 kg चे. म्हणजे हे किती झाले टोटल? 44 kg. म्हणजे आता टोटल किती झाले? 84 kg. ठीक आहे, आता उरलेली जी शुगर आहे म्हणजे 8 है ना, 5 kg चे 8 बॅग्स मध्ये 40 kg शुगर आली. 2 kg चे 22 बॅग मध्ये 44 kg शुगर आली. म्हणजे टोटल किती झाली? 84 kg. 100 मधून है ना 84 kg शुगर फिल केली. तर आता उरली किती? 16 kg. आता 16 kg च्या ज्या बॅग्स आहे, म्हणजे 16 kg साठी एक kg च्या किती बॅग्स लागतील? 16च बॅग लागतील, है की नाही. इथं बघा, पुढे आपण इथं लिहून घेऊया. इथं 16 इंटू 1 kg म्हणजे किती येणार? 16 kg. म्हणजे हे टोटल जे आहे ना हे तुमचं होऊन जाणार 0 8 + 1 + 100 kg टोटल. म्हणजे टोटल किती बॅग्स झाल्या बघा? 16 22 आणि 8. म्हणजे हे किती झाले बघा? 22 आणि 8 किती होतात? 30. 30 + 16 किती झाले? 46. तर टोटल किती बॅग्स लागल्या शुगर? 1 क्विंटल शुगर आपल्याला पॅक करायला 46 बॅग लागल्या. मग याचा आन्सर कुठला येतोय? आन्सर नंबर 1. ठीक आहे,
चला नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 30. Pant purchased a bike for rupees 78,500. After 6 months, he sold the bike to Pandya for rupees 60,000. Pandya spent rupees 2,500 for reparation. Pandya sold the bike to Pappu for rupees 50,000. How much more was the loss to Pant than that of Pandya? आता बघा इथं दोन व्यक्ती आहे. 30 नंबरचा क्वेश्चन. याच्यामध्ये पंत जे आहे त्यांनी एक बाईक घेतली 78,500 रुपीजला बाईक घेतली. त्याच्यानंतर 6 महिन्यांनी त्यांनी काय केलं, पांड्याला ती बाईक सेल केली 60,000ला. ठीक आहे ना, म्हणजे त्यांना लॉस झाला. कितीचा लॉस झालाय त्यांना, है ना, 18,500 रुपीजचा हा काय झाला, लॉस झालाय. हे कुणाला झालाय, पंत. ठीक आहे, पंतचं झालं. त्याच्यानंतर आता पांड्यांनी काय केलं, पांड्यांनी जे आहे 60,000 रुपीजला बाईक घेतली होती. ठीक आहे ना. त्याच्यानंतर पांड्याचं बघा आता, पांड्यांनी काय केलं, 60,000ला बाईक घेतली. त्याच्यामध्ये 2,500 रुपये त्यांनी है ना, इथं रिपेरेशन लिहिलंय, रिपेरिंगला खर्च केला समजा. तर हे किती झाले, 62,500 रुपीज झाले. ठीक आहे ना. आता त्यांनी सेल केली कोणाला, पप्पूला सेल केली त्यांनी. कितीला, 50,000ला सेल केली. मग 50,000ला सेल केली म्हणजे किती आले आता, हे आले बघा 12,500 रुपीज. मग यांना कितीचा लॉस झाला, पांड्यांना 12,500 रुपीजचा झाला. तर पंतपेक्षा किती, किंवा इथं काय लिहिलं, हाऊ मच मोर वॉज द लॉस टू पंत देन द पांड्या. पंतला पांड्यापेक्षा किती जास्त लॉस झालाय, यांना झालाय 18,500चा लॉस झालाय आणि पांड्याला झालाय 12,500चा लॉस झालाय. मग दोघांमध्ये डिफरन्स किती आहे बघा, 6,000चा डिफरन्स आहे. ठीक आहे. तर मग याचा आन्सर कुठला येतोय, आन्सर नंबर 1 है ना. म्हणजे पंतला पांड्यापेक्षा 6,000 जास्ती लॉस झालाय. ठीक आहे ना. तर याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 1. ठीक आहे, समजलं असेल, काही एवढं अवघड नाही आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. वजाबाकी मराठीमध्ये म्हणतात, काही एवढं अवघड नाहीये, वजाबाकी करायचं होतं. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट 31. इथं दिलेलं आहे, इन हाऊ मेनी फिगर्स गिवन बिलो आर देअर परपेंडिक्युलर लाईन्स. हे जे खाली फिगर्स दिलेले आहे ABCDEF है ना, टोटल किती फिगर दिलेले आहे, 6 फिगर दिलेले आहे. त्याच्यामधून किती फिगर मध्ये परपेंडिक्युलर लाईन आहे. परपेंडिक्युलर मी आता मागच्या व्हिडिओमध्ये पण परपेंडिक्युलरचा आला होता क्वेश्चन. अशा 2 लाईन असल्या, एक AB लाईन आहे समजा, एक PQ आहे है ना. ह्या लाईन एक दुसऱ्याच्या परपेंडिक्युलर कधी असतात, जेव्हा यांच्यामध्ये 90 डिग्रीचा अँगल तयार होईल तेव्हा. तर इथे बघा, इथे 90 डिग्री आहे, इथे पण 90 आहे. ह्याच्यामध्ये कुठलाही रेक्टेंगल असेल तिथं 90 डिग्रीच असते. इथे पण एक 90 डिग्रीचा अँगल दिसतंय आपल्याला आणि इथे पण 90 डिग्री आहे. फक्त एकच आहे त्याच्यामध्ये 90 डिग्री नाही आहे. म्हणजे टोटल किती फिगर्स आहे, 1 2 3 4 5 फिगर्स आहे ज्यांच्यामध्ये परपेंडिक्युलर लाईन्स आहेत. तर बघा आन्सर कुठला येतोय, आन्सर नंबर 2. आन्सर नंबर 2 येतोय 5. ठीक आहे. ऑब्झर्वेशनचं क्वेश्चन आहे, काही सॉल्व्ह करायचं नाहीये, वजाबाकी गुणाभाग काहीच करायचं नाहीये. चला ठीक आहे, नेक्स्ट बघूया. आता नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 32. अ ट्रेन स्टार्टेड at 11:20 in the morning and reached the destination at 4:10 in the afternoon. How much time does it take to cover the distance? तर एक ट्रेन आहे, ती किती वाजता निघाली, सकाळी 11:20 निघाली आणि डेस्टिनेशन म्हणजे जिथे तिला जायचं होतं तिथे ती किती वाजता पोहोचली, 4:10. 32 नंबरचा क्वेश्चन बघा. ठीक आहे.
तर तिने हाऊ मच टाइम डज इट टेक टू कव्हर द डिस्टन्स, पूर्ण वेळ किती लागला. तर हे बघा आपल्याला असं, हे बघा 4:10 पोहोचली आणि सकाळी 11:20 निघाली होती. मग याच्यातून हे मायनस करावं लागेल टाइम, तरच आपल्याला तो टोटल टाइम त्याचा कळेल. पण आता 4 मधून 11 तर मायनस करता येत नाही. मग आपण याला काय लिहित असतो, याला आपण 24 आवर फॉर्मॅटमध्ये लिहितो. 410 म्हणजे काय होते, 1610. ठीक आहे. आता पुन्हा इथं बघितलं तर आता इथून अजून हे 10 मधून 20 मायनस होत नाही. मग आपण काय करतो याला, की इथून एक 1 आवर जो आहे बॉरो करत असतो. मग 1 आवर बॉरो केलं तर हे किती होणार माहिती का, हे 16चे होणार 15 आणि हे 1 आवर म्हणजे 60 मिनिट. तर 10 + 60 किती होणार 70 आणि मायनस 11 10 20 11 20. आता ह्याला मायनस करू शकतो आपण, करूया. -7 -2 5 है ना, आणि हे 15 - 11 4. तर 4 आवर्स आणि 50 मिनिट्स है ना. त्याचा काय येतो आन्सर, 4 आवर्स आणि 50 मिनिट्स. मग याच्यातला कुठला ऑप्शन आहे, आन्सर नंबर 2. ठीक आहे. सोपा क्वेश्चन आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे त्याला, फक्त याला चेंज करायचं आहे. 24 आवर फॉर्मॅटमध्ये टाइम लिहायचा आहे आणि इकडून बॉरो करून मायनस करायचा आहे, आन्सर येऊन जातो तुमचा. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 33. It was Wednesday on 16th November. Which day will occur 5 times in the next month, that is December. ठीक आहे. आता इथं बघा, एक लक्षात ठेवा की कुठल्याही मंथ मध्ये जर जो 31 दिवसाचा मंथ असतो आणि तिथं फर्स्ट, सेकंड, थर्ड डेटला जे वीकडेज येतात तेच वीकडेज शेवटी पण येतात, 28, 29, 30, 31ला. आणि ते पूर्ण त्या मंथ मध्ये 5 टाइम्स येतात. त्याच्यातला एक जो दिवस आहे 3 पैकी कुठलाही एक दिवस 5 टाइम्स येतो. ठीक आहे. तर आपल्याला पहिले तर काय करावं लागेल की क्वेश्चन नंबर 33 मध्ये आपल्याला काय करायचं आहे की 16 नोव्हेंबरला है ना, 16 नोव्हेंबरला डे कुठला होता, वेडनेसडे होता. मग आपण इथं एक आपण डिसेंबर पर्यंत जाऊया है ना. 1 डिसेंबर पर्यंत, 1, 2, 3 ला आपल्याला काढायचं आहे. तर 16 नोव्हेंबर पासून तुम्ही बघा हे करा, 7-7 दिवसांनी करा. 16 + 7 किती होतात, 23 नोव्हेंबर ला काय असणार आहे, वेडनेसडेच असणार आहे. परत 7 ऍड करा है ना. 30 नोव्हेंबरला काय असणार आहे, परत वेडनेसडेच असणार आहे है ना. एक 7-7 दिवस पुढे जातो ना, पण तो सेम डे येतो. ठीक आहे. आता 30 नोव्हेंबरला जर वेडनेसडे आलाय तर 1 डिसेंबरला कुठला येणार आहे, थर्सडे. ठीक आहे. 2 डिसेंबरला कुठला येणार आहे, फ्रायडे. आणि 3 डिसेंबरला कुठलं येणार आहे, सॅटरडे. तर ह्या 3 पैकी जो आहे, हे तिन्ही जे डेज आहेत ना, हे तुमचे मंथच्या शेवटी पण येणार आणि ते महिन्यातून 5 वेळेस येणार. ते 31 डिसेंबर जो आहे ना 31 डेजचा आहे, त्यामुळे तो जो दिवस आहे 5 वेळ येतो. तर याच्यामध्ये आता बघा, ह्या ऑप्शन मध्ये थर्सडे, फ्रायडे नाही दिसत आहे, फक्त सॅटरडे दिसतोय. त्याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 3. ठीक आहे ना. इथं जर थर्सडे पण दिला असता तर तो त्याचा आन्सर थर्सडे आला असता, फ्रायडे दिला असता तर तो आन्सर फ्रायडे पण आला असता. ठीक आहे. यापैकी 3 पैकी एक सॅटरडे दिला आहे, तर तो जो दिवस आहे तो 5 टाइम्स येणार आहे. ठीक आहे, डिसेंबर मध्ये. चला नेक्स्ट बघूया, थोडं वर घेऊया बुकला. क्वेश्चन नंबर 34 आहे बघा. 30% ऑफ मंथली इन्कम ऑफ ₹32,000 वॉज स्पेंट फॉर household expenses and 20% of the household expenses was spent on milk. What amount was spent on milk? हे बघा, टोटल इन्कम आहे 32,000. याचे 30% जे आहे, याचे 30% म्हणजे किती येणार, 30/100 है ना. हे जे अमाऊंट आहे ही कशासाठी, हाऊस एक्सपेन्स, हाऊस होल्ड एक्सपेन्स, घर खर्चासाठी लागते. ते बघा, हे 2 0 कॅन्सल होणार है ना. 3 2 6 आणि 3 3 9 आणि हे 1 आणि हे 2 0. 9,600 रुपीज जे आहे ते कशासाठी लागतात, घर खर्च, हाऊस होल्ड है ना.
त्याच्यानंतर ह्याच्यातले हे जे एक्सपेन्स आहे ना, हाऊस होल्ड एक्सपेन्स, याच्यातले 20% जे आहे तो मिल्कचा एक्सपेन्स आहे. माहितीये का, जसं आता 9600 जो आहे त्याच्यातले 20%. ठीक आहे, 20% म्हणजे 20/100. हे कशासाठी खर्च होतात? मिल्कसाठी, दुधासाठी, दुधाचा खर्च. तर ते किती होतात ते बघायचंय. तर बघा, 2 6 12. ठीक आहे, 1 कॅरी ओव्हर झालं, 2 9 18 प्लस 1 19 आणि 1 0 आहे 20चा, हे रुपीज 9 है ना, 1920. तर याचा आन्सर कुठला येतोय? याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 2. आन्सर नंबर 2. ठीक आहे, थोडस कन्फ्यूज आहे. याचे 20% काढू नका, याचे 20% काढावं लागेल आपल्याला. याचे जर 20% काढलं ना तर आन्सर नंबर 3 होऊन जाईल. चुकून जाईल तुमचा आन्सर मग, है की नाही? जरा सांभाळून, हेच आपल्याला हेच लक्ष ठेवायचं आहे. काय विचारलंय, कसं विचारलंय, जसं तिथं लिहिलेलं आहे सेम टू सेम इथं सॉल्व्ह करत जायचंय आपल्याला, तर बरोबर करेक्ट आन्सर येणार तुमचा. ठीक आहे, तर नेक्स्ट आहे बघा आता क्वेश्चन नंबर 35. क्वेश्चन नंबर 35 मध्ये काय दिलेलं आहे बघा. इथे दिलेलं आहे की विच ऑफ द फॉलोइंग इज द इनकरेक्ट पेअर. आता हे बघा, 0.8 इज इक्वल टू 4.4/5 बरोबर आहे. जर आपण आहे ना पहिली पेअर मध्ये जर 4 है ना ला 5 ने डिवाइड केलं ना, तर इथं बघा डिव्हिजन जात नाही, तर एक डेसिमल लावावं लागते आपल्याला. मग इथं 0 येणार, 5 8 40 होणार. ठीक आहे, म्हणजे पहिलं जे ऑप्शन आहे ते करेक्ट आहे. ठीक आहे ना, हे 0 0 झालं. दुसरं ऑप्शन मध्ये बघा, दुसऱ्यामध्ये काय दिलेलं आहे, 1.3 इज इक्वल टू 13/10. हे पण करेक्ट आहे, कारण खाली एक 0 आहे ना. 13/10 जर लिहिलेलं असेल ना, एक 0 आहे ना, तर इथं आपल्याला एक डिजिट नंतर डेसिमल लागून जातो, म्हणजे 1.3 होऊन जातो, म्हणजे हे पण करेक्ट आहे. थर्ड मध्ये बघा, थर्ड मध्ये काय दिलेलं आहे, 3/50 दिलेलं आहे. ठीक आहे ना, इथं सेम टू सेम तसंच. आता इथं तुम्ही वाटल्यास तर असं करू शकता, 0.3/5. पुन्हा 0.3 मध्ये जर तुम्ही डिवाइड कराल तर 0.06 येणार ते. ठीक आहे, म्हणजे हे पण करेक्ट आहे. मग हे जे आहे 1.02, हे जे आहे ना, हे बघा याचं कसं दिलेलं आहे, फोर्थ मध्ये तुमचं मिक्स फ्रॅक्शन दिलं आहे, 1:1/5 आहे की नाही. याचा अर्थ काय होता, 5 1 5 प्लस 1 6/5 होतो. आता 6/5 चा डेसिमल मध्ये किती येणार बघा, 6 डिवायडेड 5 करूया, तर 5 1 5. ठीक आहे, 1 आले, इथं डेसिमल येणार, इथं 0 येणार है ना, आणि 5 2 10, म्हणजे इथं 1.2, पण इथं दिलेलं आहे 1.02. म्हणजे ही जी पेअर आहे ती इनकरेक्ट आहे, म्हणजे 4 नंबरची पेअर इनकरेक्ट आहे. म्हणजे याचा आन्सर कुठला येतोय, आन्सर नंबर 4. आन्सर येतोय आन्सर नंबर 4. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 36. हे बघा क्वेश्चन नंबर 36. इथे काय म्हटलंय की 250 पेन्स वेअर परचेस्ड ऍट द रेट ऑफ ₹840 per 100 अँड सोल्ड फॉर ₹150 per डझन. फाइंड द प्रॉफिट. तर इथे बघा, पहिले कॉस्ट प्राइस किती येणार, 100 पेन जे आहे, 100 पेन्स जे आहे ते कितीला खरेदी केले, 840 रुपीजला. ठीक आहे ना, मग टोटल 250 पेन्स जे आहे, 250 पेन्स कितीला खरेदी करणार है ना, तर 840 इंटू 250 डिवायडेड बाय 100. मग 1 0 1 0, हे 1 0 1 0 कट झालं. ठीक आहे, आता हे काय राहिले 25, 84 इंटू 25 करूया. 25 4 किती येतात, 100, 0 इथे आलं 10. 25 8 किती येतात, 200 है ना. 25 8 200, 200 प्लस 10 210. ठीक आहे, म्हणजे ही झाली त्याची कॉस्ट प्राइस. ही काय झाली त्याची कॉस्ट प्राइस, किती, 250 पेन्सची कॉस्ट प्राइस झाली. ठीक आहे, आता सेलिंग प्राइस काढायची. आता आपल्याला सेलिंग प्राइस बघा किती येते. सेलिंग कसं केलंय त्यांनी, 12 पेन्स जे आहे है ना, पर डझन केला ना, तर 12 पेन्स
डझन म्हणजे 12 आहे की नाही. 12 पेन्स कितीला सेल केले? 150 रुपीजला सेल केले. ठीक आहे. मग 250 पेन आहे ना आपले टोटल. 250 पेन परचेस केले तर 250 सेल करावं लागेल. तर 250 पेन्स जे आहे ते कितीला सेल करणार? तर 250 इंटू 150 डिवायडेड बाय 12. ठीक आहे. आता हे बघा, हे 3 नी डायरेक्ट 4 टाइम बघा. 3 4 जार 12, 3 5 जार 15 आणि हे 0 है ना. परत आता याला 2 नी बघा. 2 2 जा 4 है ना. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 1 आलं, 2 5 जा 10, 125. ठीक आहे. आणि हे पण 225 नी कट होणार. म्हणजे किती आलं हे? 125 इंटू 25. ठीक आहे. आता याचं मल्टिप्लाय करा, किती होते? 25 5 जा 125. ठीक आहे ना. 5 12 आले. 25 2 जा 50 प्लस 12 किती येतात? 62. याचे 2 आले. 6 कॅरी ओव्हर झाला. 25 1 जा 25 प्लस 6 31. 3125 रुपीज. हे काय झालं? त्याची सेलिंग प्राइस. मग आपल्याला काय होणार? सेलिंग प्राइस जास्त आहे आणि कॉस्ट प्राइस कमी आहे, तर प्रॉफिट होणार. तर प्रॉफिट किती होणार मग? है ना. प्रॉफिट इज इक्वल टू 3125 मायनस 2100. म्हणजे किती येते बघा? प्रॉफिट याचा 520 आणि 1025. प्रॉफिट किती येतो? जरा नीट लिहूया. सेलिंग प्राइस आहे 3125 मायनस कॉस्ट प्राइस आहे 2100. म्हणजे किती येतात बघा? 5 है ना. हे 2 1 मायनस 1 0, 3 मायनस 2 1, 1025 रुपीज. हा झाला प्रॉफिट. मग याचा आपल्याला ऑप्शन कुठला आहे याच्यामध्ये? आन्सर नंबर 4. याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 4. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 37. क्वेश्चन नंबर 37 मध्ये इफ द नंबर्स, हे सगळे दिले 987495 990764 989205 986572 आर अरेंज्ड इन द असेंडिंग ऑर्डर विच विल बी द थर्ड नंबर. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला असेंडिंग म्हणजे पहिले छोटा लिहावा लागेल. आता इथं सगळ्यात छोटा कुठला दिसतोय आपल्याला बघा? 986 है ना. हा वाला छोटा आहे सगळ्यात. 986572. हा, त्याच्यापेक्षा मोठा कुठला येतो मग? मग 987495. ठीक आहे. त्याच्यानंतर आता इकडे आपल्याला जागा नाही, खाली लिहूया. त्याच्यानंतर येतोय बघा 989205. हे बघा आता थर्ड मध्ये हा आला ना. फोर्थ लिहायची गरजच नाही, तो मोठा आहे. मग आन्सर कुठला येतो याचा? आन्सर नंबर 2 येतोय. बस. कुठे लिहत बसणार आहे काय? तुम्हाला हे थोडी बघणार आहे टीचर. म्हणजे तुमचे चेक काय होणार आहे? तुम्ही करेक्ट आन्सर कुठलं लिहिलंय तेच होणार आहे, हे बघणार नाहीये कोणी. ठीक आहे. तर आपल्याला आन्सर नंबर 2 लिहायचंय पटकन आणि पुढच्या क्वेश्चनला जायचंय. ठीक आहे. तर पुढचा क्वेश्चन बघा 38 नंबर. असंच करावं लागणार आहे. हा, चला बघा नेक्स्ट आहे. इथं आपल्याला काय करायचं? सरळ सरळ पहिले बॉडमासनी काय करणार आपण? याला करणार आहे डिव्हिजन, है ना. तर 7 डिवाइड बाय 7 म्हणजे किती येतात? 1. आणि हे बघा परत आता मल्टिप्लिकेशन करावं लागेल. तर 7 मायनस 7 प्लस 9 है ना. आता बघा हे एक तर याला तुम्ही प्लस करून मायनस 7 केलं तरी तेवढंच येणार, किंवा 1 प्लस आणि 1 मायनसचा 7 आहे ना, तर हे तर 0च होऊन जाणार. म्हणजे उरतंय काय? फक्त 9. मग याचा आन्सर काय येतोय? याचा आन्सर येतोय 9. 3 नंबरचा आन्सर आहे. ठीक आहे. असंच करायचं आहे, माइंड मध्ये करायचं आहे पटपट पटपट. हा ना. तिथं आपल्याला हे दाखवायचं नाहीये, त्याची जी प्रोसिजर आहे ती नाही दाखवायची आपल्याला, फक्त आन्सर दाखवायचा आहे त्यांना. ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 39 बघा आता.
क्वेश्चन नंबर 39 में विच ऑफ द फॉलोइंग प्रोडक्ट्स डिफर्स फ्रॉम अदर्स. बापरे, तर परत मल्टिप्लिकेशन आलं, मोठे मोठे मल्टिप्लिकेशन. आता बघा मी हे बघा, आता भरपूर तसे शॉर्टकट मेथड आहे, पण तुम्ही खूप कन्फ्यूज होणार. तर साधं सोपं एक माहितीये का, हे बघा 235 इंटू हे 24 आहे ना, 24चा टेबल आपल्याला येत नाही, पण आपल्याला 20चा टेबल सोपा जातो, प्लस 4चा टेबल पण सोपा जातो. ठीक आहे ना. तर हे जे नंबर आहे ना, याचं 20 टाइम्स मल्टिप्लिकेशन करायचं आणि याचं 4 टाइम मल्टिप्लिकेशन करायचं आणि ऍड करून टाकायचं. इथं बघा 2 5 जा 10 है ना, एक 0 माइंड मध्ये राहू द्या. 2 5 जा 10, हा 1 कॅरी ओव्हर झाले. 2 3 जा 6 प्लस 1 7, 2 2 जा 4. ठीक आहे, आणि हा एक 0 प्लस आता याला 4 नी 4 5 जा 20 है ना, 2 कॅरी ओव्हर आले. 2 4 3 जा 12 प्लस 2 14, 4 झाले है ना, 1 कॅरी ओव्हर. 4 2 जा 8 प्लस 1 9. म्हणजे किती आली नंबर, 9 प्लस 7 16 है ना, आणि हे 5 5640 आलाय. पहिल्याचं 5640 आलाय. दुसऱ्याचं किती येते बघा, 705 इंटू 8. 8चा टेबल आपल्याला येतो, पटापट करूया. 8 5 जा 40, 8 0 जा 0 प्लस 4 4, आणि 8 5 जा 56, म्हणजे हे पण तेवढंच आलं 5640. ठीक आहे. तिसरं बघा आता काय म्हणताय, तिसऱ्याचं बघा 94 इंटू 60 है ना, तर 6 करा. हे 0 थोड्या वेळासाठी माइंड मध्ये ठेवा. 6 4 जा 24. ठीक आहे, 2 कॅरी ओव्हर झाले. 9 6 जा 54 है ना, 9 6 जा 54 प्लस 2 56, आणि हे एक 0, म्हणजे थर्ड पण तेच आलंय. हे 3 नंबर एकदम सेम आले, फक्त मला वाटते फोर्थ जो आहे तो वेगळा आहे. मग फोर्थचा जो आहे ना, 470 इंटू 18. ठीक आहे ना. आता 18चा टेबल येतोय का, यायलाच पाहिजे. 20 पर्यंत सगळे टेबल आहे ना, तुम्हाला पाठ असायलाच पाहिजे है ना. तर 18 0 जर 0 है ना, 18 7 जर किती होतात 126. त्याचे 12 इथं कॅरी ओव्हर झाले. 18 4 जार 72. 72 प्लस 12 किती होतात 84. फक्त ही नंबर वेगळी आली आहे ना. त्याच्यातला आपल्याला डिफरंटच आपल्याला काढायचा होता, की हे जे सगळे आहे त्याच्यातला एक वेगळा आहे कुठला तरी, तर याचा आन्सर आहे आन्सर नंबर 4. ठीक आहे, थोडस लेंदी आहे, करावं लागतंय. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 40. इथे आपल्याला एक दिलेलं आहे मल्टिप्लिकेशन 7 5 3 6 इंटू 208. ठीक आहे. आता इथं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. हा, आणि इथे जे स्टार आणि हे जे आहे ट्रायंगल, याच्या जागी कुठली तरी नंबर येईल, त्या नंबरचं आपल्याला ऍडिशन करायचं आहे. इथे बघा 8 6 जा 48, 4 कॅरी ओव्हर झालं. 8 6 जा 24 प्लस 4 28, परत 2 कॅरी ओव्हर झालं. 8 5 जा 40 प्लस 2 42, 4 कॅरी ओव्हर केलं. 8 7 जा 56 प्लस 4 60. आता इथं बघा, इथं काय आलं, स्टारच्या जागी 2 आलाय. ठीक आहे ना, इथे स्टार दिलेला आहे आपल्याला क्वेश्चन मध्ये, म्हणजे स्टारच्या जागी काय आलंय 2 आलंय. परत आता हे 0 0च इथं 0 0च येणार. ठीक आहे ना, नाही लिहिले तरी चालते. परत आता 2 नी आपल्याला हे करायचंय, 2 नी मल्टिप्लाय करायचं, तर 2 6 जा 12. ठीक आहे. त्याच्यानंतर 1 कॅरी ओव्हर झाले. 2 3 जा 6 प्लस 1 7. ठीक आहे. आता इथं बघा, इथं काय दिलेलं आहे आपल्याला, ट्रायंगल दिलेलं आहे. ट्रायंगलच्या जागी काय आलं तुमचं 7 आलंय. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 2 5 जा 10, 1 कॅरी ओव्हर झालं. 2 7 जा 14 प्लस 1 15. ठीक आहे. आणि आता याला आपलं याचा आन्सर लिहायचा आहे. तर आपल्याला याचा आन्सरशी काही मतलब नाहीये तसं पाहिलं तर. इथे खाली आहे ना 8 8, इथं 4, इथे झालं 7, हे 6, हे 5, हे 1, याच्याशी काही संबंध नाही आपल्याला. इथे आपल्याला फक्त स्टारच्या जागी 2 आले आहे
आणि ट्रायंगलच्या जागी 7 आला आहे, तर आपल्याला स्टार प्लस 7 स्टार प्लस ट्रायंगलची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. तर स्टार आहे 2 आणि ट्रायंगल आहे 7, म्हणजे याचा आन्सर येतोय 9. तर आन्सर काय येतो याचा? आन्सर नंबर 2. ठीक आहे, चला. तर अशा प्रकारे आपण आता आज याच्यातलं किती 15 क्वेश्चन झाले आता आपले. ठीक आहे, बाकीचे 15 क्वेश्चन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. ठीक आहे, थोडासा मला आज डिस्टर्बन्स होता. मी थोडा दिवसा बनवतोय. मी ऍक्च्युली रात्रीच्या वेळेसच व्हिडिओ बनवत असतो. दिवसा थोडा डिस्टर्बन्स असते ना, काही ना काही चालू असते. माझं माइंड पण डिस्टर्ब होतं जरासं. ठीक आहे, चला बघूया आपण. हे बघा, हे चुकलंच माझं शेवटी. इथं बघा, हे क्वेश्चन तुम्हाला दिसला नसेल. हे क्वेश्चन आहे 40 नंबरचा. अशा प्रकारे तो सॉल्व्ह करायचा आहे. सोपा आहे, तुम्ही मल्टिप्लिकेशन तुम्ही करू शकता. ठीक आहे, मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि या स्टारच्या जागी आणि या ट्रायंगलच्या जागी जो नंबर येईल ना, त्या नंबरचं ऍडिशन करायचं आहे. अगदी सोपा क्वेश्चन आहे. ठीक आहे, फक्त लेंदी आहे. चला, तेवढं तर करावंच लागणार आहे आता आपण, आहे की नाही. चला बघूया आपण पुढचे आता बाकीचे 15 क्वेश्चन पुढच्या व्हिडिओमध्ये. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.